पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। कॅटर्समध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे। अत्याचार झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती। मात्र बेपत्ता होताच 3 दिवसांनंतर तिची ओढणी आणि चप्पल सापडली। पीडितेने आत्महत्या केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली गावात ही संतापजनक घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार चांडोलीतील एका कार्यक्रमात आरोपी आचार्याचं काम करत होता। त्या कार्यक्रमात पीडित मुलगी देखील आली होती। ती वॉशरूमला गेली। मुलगी वॉशरूमला गेली असल्याचं पाहताच आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्यावर बलात्कार केला। 3 दिवसानंतर चांडोलीतील केदारेश्वर बंधाऱ्यावर पीडितेची चप्पल आणि ओढणी पोलिसांना सापडली। दरम्यान घटना घडल्यानंतर पीडितेने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। सध्या NDRFच्या 2 पथकांकडून भीमा नदीवरील बंधाऱ्याजवळ शोध मोहीम सुरू आहे। शोध कार्य सुरू असून अद्याप पीडितेचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।